परिसरातील साबेगाव इथे असलेल्या श्री खेडादेवी ज्वेलर्स दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवत दरोड्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे। या घटनेत दुकान मालक शंभू सिंग यांच्या हातावर चाकूनं वार करण्यात आला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 मे रोजी दुपारी एक अनोळखी इसम श्री खेडादेवी ज्वेलर्स दुकानात घुसला। त्याने दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला। या घटनेनंतर समोरील दुकानदार मदतीसाठी धावत येताच आरोपींनं गावठी पिस्तूल दाखवत घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच खेतल्या आणि त्यांच्या तपास पथकानं तातडीनं तपास करत आरोपींचा शोध घेण्यासाठी जुहा ब्रिज, दिवा रेल्वे स्टेशन आणि डीजे कॉम्प्लेक्स परिसरात पथक रवाना केलं। अखेर पोलिसांनी अथक शोध मोहीम राबवत आरोपींना दलदलीच्या गटाराच्या पाण्यात लपून बसलेल्या अवस्थेत ताब्यात घेतलं। तब्बल 2 तास गटारात लपून बसलेल्या आरोपींना बाहेर काढून अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून गावठी गट्टा आणि चाकू जप्त करण्यात आले आहेत। दरम्यान घटनास्थळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस शरद कुंभार यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, डीसीपी अमरसिंग जाधव यांनी भेट देत पाहणी केली।